राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असतानाच सांगलीत देखील मोठा धक्का पचवावा लागला होता। ठाकरे गटातील शहर प्रमुखच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या। ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले आहेत। काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद मिळाले तसे मला देखील मिळेल असे वक्तव्य केले। या वक्तव्यामुळे आता सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे। काहीच दिवसांच्या आधी सांगलीतील एका पत्रकार परिषदेत भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती। तसे राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, पुढे काय माहीत नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करा। आमच्याकडे या विकासासाठी निधी आणि पद मिळेल असेही त्यांनी म्हटलं होतं, पण यावर आपण योग्य वेळ आल्यावर यावर उत्तर देऊ असे विशाल पाटील यांनी सांगत या भाजप प्रवेशाच्या चर्चेतून अंग काढले होते। अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले, माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे। आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला, मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता। सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे, हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही। त्यामुळे उर्वरित 4-4.25 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार। पण आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून भाजप नेते गोरे यांना जसे मंत्रिपद मिळाले तसे आपल्याला देखील मिळेल असा आशावाद व्यक्त केला। तर हे वक्तव्य करताना त्यांनी आपण भविष्यात काँग्रेससोबत असणार नाही असे म्हणत भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य केले। विशाल पाटील यांनी आपण भविष्यात काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे। तर या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। शिवाय ते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफर स्वीकारली तरी नाही ना अशीही चर्चा आता रंगली आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आपल्याला पण मंत्रिपद मिळावे अशी भावना बोलून दाखवली, पण यावेळी त्यांनी भाजपमध्ये गेलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा उल्लेख केला। ते म्हणाले, हा योगायोग म्हणावा लागेल की मी पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो तर गोरेसुद्धा अपक्ष आमदार झाले होते, पण ते नंतर भाजपवासी झाले आणि आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे आता आम्हालाही मंत्री व्हावं वाटत आहे। त्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून पाटील भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना अशी चर्चा सांगली जिल्ह्यात सुरू झाली आहे। सिद्धार्थजींना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू दे अशी तुम्हाला विनंती करतो। गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, जयकुमारजी आपले जावई आहेत, त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे, आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले, मी अपक्ष पहिला निवडून आलो। कधी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईन, पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो। आणि त्यांनी पक्षविरहित म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो, शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात, आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो, त्या धोरणाप्रमाणे जावं लागते। पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत, आपल्या जिल्ह्यातही आज जपलेली आहेत। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर 5-25 वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल
हा होता सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट.